ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती मराठा आरक्षणाच्या विरोधाची, त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्षात आणून दिलं होतं. कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेले मराठ्याचे, पण मराठ्याचा त्याची नाही ऐकत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती मराठा आरक्षणाच्या विरोधाची, त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्षात आणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण रद्द करावं म्हणून याचिका आली. पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचं एक सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं. जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे, त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता. आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असतं तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला नसता. पहिला मुद्दा हा. त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टातनं रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे. त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा, तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं, आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय, तुम्हाला कुठल्याही समाजात तीड निर्माण करायची नाही, तुम्हाला कुणाच्या आरक्षणानंतर धक्का लावायचा नाही, अशी जर तुमची भूमिका असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे? संसदेत. आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं. आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा. तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिलं गेलेलं आरक्षण आहे ते सुद्धा आपलं टिकलं आणि कुणाला संघर्ष करायची पाळी आली नसती. माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे, कुठलंही आंदोलन नसताना, कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं, पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं. मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्राधान्यानं मांडले. सभागृह बंद पाडणं, सरकारला भांडणं, ही सगळं माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या पुढे जाऊन की बाबा ह्या समाजाचं आपण काही देणं लागतो, ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य मी पार पाडी. पण सरकार नावाच्या यंत्रणेनं आता कुठंतरी डोक्यात त्या ठिकाणी घालून बाबा इथं सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि ती आरक्षण द्यावं ही अपेक्षा आहे. सगळ्या बाकीच्या खासदारांना आम्ही समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला, लोकसभेमध्ये जो एम फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर तुम्ही मलाच विचारतो, जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं, वर कुणाचं सरकार होतं, मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता, मग कोण अडवलं? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.